एकदा असे झाले की मला बसमध्ये चढावे लागले. आयुष्यात पहिल्यांदाच बसमध्ये चढलो, गाडी खराब झाल्यामुळे. सकाळच्या वेळी सार्वजनिक बसमध्ये गर्दी असते, हे आपण सगळे जाणतो. बसण्यासाठी जागा न मिळाल्यास गर्दीत सर्वांसोबत उभे राहावे लागते. आज माझ्यासोबतही तसेच झाले. कुठेही रिकामी जागा मिळाली लागले. माझ्या समोर मागे अनेक लोक उभे होते. त्यात एक मुलगी माझ्या समोर उभी होती, पण तिच्याकडे लक्ष दिले नाही. मी शांतपणे उभा राहून आसपासचे वातावरण पाहत होतो. अचानक बस जोरात ब्रेक मारून थांबली. मी स्वतःला सांभाळू शकलो नाही आणि समोरच्या मुलीवर पडलो. माझा एक हात अनावधानाने तिच्या छातीवर गेला. पण मी समजल्याशिवाय स्वतःला पडण्यापासून वाचवण्यासाठी तिथे घट्ट धरले. कुठे हात गेला हे कळाले नाही. काही सेकंदातच असे झाले. स्वतःला सावरून उभे राहायला 1 मिनिट लागला. समोरची मुलगी आगझाळी झाली होती. जळजळत्या नजरेने माझ्याकडे पाहत होती. काय झाले हे मलाही नीट कळाले नाही. अचानक मुलीने माझ्यासोबत जे केले त्याची मला अजिबात अपेक्षा नव्हती. कारण जे झाले ते अजाणतेपणाने झाले. जाणून-बुजून काही झाले नव्हते. पण त्यावर असे काही करेल मुलगी हे मी कल्पनाही करू शकलो नव्हतो. ज्याचा परिणाम माझ्या करिअरवर झाला. माझे नाव आर्यन जोशी. कुटुंब म्हणजे माझे एक काका सोडून दुसरे कोणी नाही. माझे वय 5 वर्षांचे असताना एका अपघातात आई-वडील दोघेही वारले. तेव्हापासून मला उचलून माझे काका मोठे केले. फक्त तेच नाही, तर माझ्या वडिलांनी सोडलेल्या सर्व मालमत्तेची काळजी घेतली. अगदी माझ्यासाठी लग्नही केले नाही. माझे वय 18 वर्षे झाले तेव्हा सर्व मालमत्ता माझ्या नावावर करून दिली. पण मी घ्यायला तयार नव्हतो. तरीही त्यांनी जबरदस्तीने सर्व लिहून दिले. खरं सांगायचं तर आजकाल असे लोक दिसत नाहीत. माझे काका मुलासारखे मला वाढवले. ते माझे बाबा नसूनही बापाची जबाबदारी पूर्णपणे पार पाडली. आणि मीही त्यांना स्वतःच्या बापासारखे मान आणि आदर देतो. आता माझ्याबद्दल थोडे सांगतो. आता माझे वय 28 वर्षे आहे. त्वचेचा रंग उजळ गोरा, उंची 6 फूट 3 इंच असेल. रोज योगाभ्यास करतो म्हणून शरीर स्वास्थ्य खूप चांगले. एका शब्दात सांगायचे तर सुडोल सुंदर तरुण. एकदा कोणाची नजर माझ्याकडे पडली की ती काढता येत नाही. स्वभाव किंवा चारित्र्याबद्दल बोलायचे तर मी सर्वांपेक्षा वेगळा आहे. कारण मी फारसे बोलत नाही. खूप शांत स्वभावाचा. पण हो, एकदा राग आला की तो सहज नियंत्रित करता येत नाही. विनाकारण कोणी माझा अपमान केला तर मी सर्वांसमोर शांतपणे सहन केला, तरी नंतर मात्र त्या अपमानाचा सूड घेतो. आणि तो इतका भयंकर असतो की माणूस कल्पनाही करू शकत नाही. अपमानाचा बदला मी कोणत्याही प्रकारे घेण्यास तयार असतो. शाळा कॉलेजमध्ये अशा स्वभावामुळे मित्रमंडळी म्हणायला फारसे कोणी नाही. पण एक आहे, जो मला समजतो, माझ्या चांगल्या वाईटाची खबर ठेवतो. जो माझ्या संकटात सावलीसारखा माझ्या पाठीशी असतो, मला सपोर्ट करतो, तो आहे माझा मित्र समीर. आम्ही शाळा कॉलेजमध्ये एकत्र शिकलो. म्हणजे बालमित्र. समीर सोशल मीडियावरचे गुपित त्याच्याकडे असते. आमदारांचा मुलगा असल्यामुळे. खरे तर समीरचे वडील आमदार आहेत. त्यामुळे समीर राजकारणही करतो. तरीही मी माझा व्यवसाय पाहतो आणि सोशल मीडियावरही ॲक्टिव्ह आहे. सोशल मीडिया म्हणजे काय? तिळाची टाळ करणे म्हणजेच सोशल मीडिया. आता मुख्य कथेत येऊया. रोजच्या नियमाने माझे जीवनचक्र फिरत आहे. ऑफिसमधून घर, घरातून ऑफिस. कोणतीही गर्लफ्रेंड नाही की तिच्यासोबत वेळ घालवावा. अशा स्वभावामुळे अजून झाले नाही. आणि लग्नाचा विचार अजून मनातही आणला नाही. पण वेळ मिळाला की माझ्या मित्र समीरसोबत गप्पा मारतो. एक दिवस असे झाले की माझी एक तातडीची मीटिंग सकाळी 7:30 वाजता पडली. म्हणून नेहमीप्रमाणे पहाटे उठून योगाभ्यास संपवून फ्रेश झालो. न्याहारी संपवून ऑफिससाठी तयार होऊन 9 वाजता निघालो. घरातून माझे ऑफिस 40 मिनिटांचा रस्ता आहे. पण आज रस्त्यावर ट्रॅफिक असल्यामुळे थोडी उशीर होत होती. सुमारे 15-20 मिनिटे गाडी चालल्यानंतर अचानक गाडी एका जागी थांबली. अचानक गाडी थांबल्याने मी थोडा आश्चर्यचकित झालो. मी ड्रायव्हरला विचारले, "हरिभाऊ काय झाले? अचानक रस्त्याच्या मध्ये गाडी का थांबवली?" ड्रायव्हरचे नाव हरिभाऊ. मी त्याला हरिभाऊ म्हणतो. मी ही गाडी चालवू शकतो. पण माझे काका आहेत ना? ते मला गाडी घेऊन एकटे बाहेर पडू देत नाहीत. जर कुठे अपघात झाला, माझे काय झाले तर नाना प्रकारचे लेक्चर ऐकावे लागतात. जर गाडी घेऊन बाहेर पडायचे असेल तर. तरीही माझ्या प्रश्नाला उत्तर देताना हरिभाऊ म्हणाला, "काय झाले ते मलाही समजत नाही. थांबा, उतरून थोडे तपासून पाहतो." हरिभाऊ आमच्या घराचे खूप जुने ड्रायव्हर. लहानपणापासून त्यांना आमच्या घरात पाहतो. काकांसारखेच त्यांचेही माझ्या पाठीमागे योगदान कमी नाही. स्वतःच्या भावासारखे मला प्रेम करतात. मीही त्यांना मोठ्या भावासारखे आदर देतो. माझी तातडीची मीटिंग आहे. हरिभाऊ गाडीतून उतरून लवकर करावं, माझी तातडीची मीटिंग आहे. सुमारे 10 मिनिटांनंतर हरिभाऊ मला म्हणाला, पण कुठेही काही सापडले नाही. सुमारे 10 मिनिटांनंतर हरिभाऊ मला म्हणाला,
वाटते गाडी मेकॅनिककडे नेली पाहिजे. तू टॅक्सी किंवा ऑटोने जा. यावेळी हातात फक्त 45 मिनिटे बाकी होती. या 45 मिनिटांत मला कसेही करून ऑफिसला पोहोचावे लागेल. आज मीटिंगसोबत एक मोठा डील होणार आहे. इथून माझ्या ऑफिसला जायला 25 मिनिटे लागतील. रस्त्यावर उभे राहून हात हलवून ऑटो किंवा टॅक्सी थांबवण्याचा प्रयत्न केला. सुमारे 5 मिनिटे झाली पण एकही टॅक्सी किंवा ऑटो थांबला नाही. शेवटी मजबूर होऊन बसमध्ये चढलो. आयुष्यात पहिल्यांदाच सार्वजनिक बसमध्ये चढलो. त्यामुळे बसमध्ये चढण्याचा अनुभव मला नाही. सामान्यतः सार्वजनिक बसमध्ये सकाळच्या वेळी गर्दी असते. हे आपण सगळे जाणतो. त्यामुळे अनेक प्रवाशांना उभे राहावे लागते. आजही तसेच झाले. बसमध्ये खूप गर्दी. कुठेही एकही जागा रिकामी नाही. म्हणून सर्वांसोबत मलाही उभे राहावे लागले. खूप अस्वस्थ करणारे. अशा प्रकारे बसमध्ये चढून माणसे कशी इतक्या धक्केबुक्क्यांनी प्रवास करतात कोण जाणे. पण मनात हेही विचारले की मध्यमवर्गीय कुटुंबासाठी किंवा गरिबांसाठी ही बस असल्यामुळे त्यांचे रक्षण होते. नाहीतर त्यांचे काय झाले असते ते एकट्या देवालाच माहीत. यावेळी माझ्या समोर मागे अनेक लोक उभे होते. पण माझ्यासमोर एक तरुण मुलगी उभी होती. मी मुलीच्या पाठीमागे उभा असल्यामुळे मुलगी कशी दिसते ते सांगू शकत नाही. पण हो, त्वचेचा रंग दुधासारखा गोरा. डोक्याचे केस दाट काळे लांब जे कमरेपेक्षा खाली गेले आहेत. शाळा कॉलेजमध्ये शिकत असताना वर्गात किंवा इतर वर्गातील अनेक मुली पाहिल्या आहेत. पण या मुलीसारखे इतके सुंदर केस मी कोणाचे पाहिले नाहीत. केसांतून हलका, गोड सुगंध येत होता. शक्यतो कोणत्या तरी शॅम्पूचा सुगंध असेल. यावेळी पाठीमागून वारंवार कोणीतरी धक्का देत होते. पण मी स्वतःला स्थिर ठेवून उभा होतो. कारण मी थोडे पुढे गेलो तर मुलीच्या शरीराला माझे शरीर स्पर्श करेल, जे मी इच्छित नव्हतो. पण बस ब्रेक मारली तर स्वतःला कसे वाचवायचे ते मला माहीत नव्हते. मी बसच्या आत चारही बाजूंचे वातावरण पाहत होतो आणि मनात विचार करत होतो. कधी बस माझ्या गंतव्यस्थानी पोहोचेल? मी मीटिंग वेळेवर अटेंड करू शकेन का? डील हातातून जाणार नाही ना? असे अनेक विचार करत होतो. माझे अवचेतन मन विचारांच्या गर्भात हरवले. अचानक काही समजण्यापूर्वीच बस ब्रेक मारून थांबली. इतक्या जोरात ब्रेक मारला की मी स्वतःला सांभाळू शकलो नाही. हुमडी खाऊन पडलो माझ्या समोरच्या मुलीवर. माझा एक हात मुलीच्या गळ्यात आणि दुसरा हात अनावधानाने मुलीच्या छातीच्या मऊ भागांवर पडला. काही सेकंदांतच असे झाले. मी नीट समजूश कुठे गेला आहे. स्वतःच्या रक्षणासाठीच मी तिथे दाबून बसला. 1 मिनिटा इतका वेळ लागला स्वतःला सावरण्यासाठी. घटना इतक्या लवकर घडली की मला काहीच कळाले नाही. जेव्हा मी स्वतःला सामान्य करून उभा राहिलो तेव्हा माझी नजर समोर उभ्या असलेल्या मुलीकडे पडली. मुलीकडे पाहून मी आश्चर्यचकित झालो. मुलगी त्या वेळेपर्यंत आगझाळी झाली होती. जळजळत्या नजरेने माझ्याकडे पाहत होती. असे वाटत होते की आताच ती मला डोळ्यांनी जाळून टाकेल. एकतर गोरी चेहरा, त्यावर रागाच्या भरात रक्तवर्णी झाला आहे. असे वाटत होते की थोडीशी टोचली तर रक्त पडेल. खरं सांगायचं तर मुलगी खूप सुंदर होती. लांबलचक मोठे डोळे, पातळ आणि तीक्ष्ण नाक, ओठांची जोडी पातळ आणि गुलाबाच्या पाकळ्यांसारखी. काय वर्णन करू आणखी? सर्व मिळून अपूर्व. तरीही मी मुलीकडे पाहून विचारचक्रात पडलो. कारण मी विचार करत होतो, ही मुलगी अचानक माझ्याकडे असे का पाहत आहे आणि इतकी रागावली आहे का? प्रश्नांची उत्तरे मिळायला जास्त वेळ लागला नाही. अचानक खूप जोरात एक थप्पड माझ्या गालावर पडली. अचानक थप्पड पडल्याने माझे ओठ फटले आणि रक्त बाहेर आले. यावेळी बस भरलेली होती. लोक उभे राहून तमाशा पाहत होते आणि म्हणत होते, काय झाले? काय झाले? आता मुलगी रडत रडत म्हणाली, हा माणूस माझ्यासोबत, असे म्हणून ओढणीने तोंड दाबून आणखी जोरात रडू लागली. मी तर जागीच थक्क झालो. मी पुन्हा काय केले? बसचा कंडक्टर पुढे येऊन म्हणाला, बघा, तुम्ही असे रडू नका. काय झाले सांगितले नाही तर आम्हाला कसे समजेल? मुलगी रडत रडत पुन्हा म्हणाली, हा माणूचे शब्द ऐकून आता असभ्यता करत आहे. मुलीचे शब्द जे व्हायचे ते झाले. तरीही मी स्वतःला वाचवण्यासाठी म्हणालो, बघा, तुम्हाला गैरसमज होत आहे. खरोखर मी काही केले नाही. त्या मला चुकीचे समजत आहेत. मुलगी म्हणाली, कोणताही गैरसमज नाही. तुम्ही जाणून बुजूनच माझ्यासोबत असे केले आहे. बसमध्ये गर्दी आहे म्हणून त्या संधीचा फायदा घेतला आहे. तुमच्यासारख्या मुळेच आमच्यासारख्या मुलींना बसमध्ये फिरताना, रस्त्यावर चालताना किंवा रात्री घरातून बाहेर पडताना भीती वाटते. रस्त्याच्या कुत्र्याला जितकी भीती वाटते तुमच्यासारख्या माणूसरूपी कुत्र्यांना. घरी आई बहीण नाहीत का तुमच्या? मुली माणूस दिसली की लगेच तुमचे हात मिसमिस करतात. यावेळी मुलगी मला जे इच्छित नाही ते म्हणून अपमान करत होती. दुसरीकडे लोक कोणी धक्का देत होते, कोणी थप्पड मारत होते, कोणी आई वडील काढून वाईट रीतीने शिवीगाळ करत होते. मी तर काठपुतळ्यासारखा एकदम शांत मुका झालो. काय झाले, कसे झाले? माझ्या डोक्यात काहीच शिरत नव्हते.
एकदा मला सगळ्यांनी धक्के देऊन बसमधून बाहेर काढले. मीही रस्त्यावर तोंड खाली पडलो. इतका अपमान, इतका अपमान. माझ्या आयुष्यात मी कधीच झालो नव्हतो. बस अजूनही तिथे उभी होती. मी हळूहळू उठून उभा राहिलो. मी जिथे उभा होतो तिथूनच बसच्या मध्यभागी असलेल्या खिडकीकडे पाहत होतो. कारण तिथे आता मुलगी बसली होती. आज या मुलीमुळे माझे मानसन्मान सगळे धुळीस मिळाले. इतक्या लोकांनी मिळून मला इतका अपमान केला बिनाकारण. मुलीने मला थप्पड मारली. बिनाकारण पब्लिकच्या हातून थप्पड आणि बकवास ऐकला. अगदी शेवटी बसमधून धक्के देऊन मला बाहेर टाकले सगळ्यांनी. हे सगळे झाले या मुलीमुळे. तिला आत्मा थरथर कापेल, सोडणार नाही, अशी शिकवण देईन की पाहून तिचा आत्मा कापेल. या मुलीमुळे आज माझे सर्वात मोठे नुकसान झाले करिअरमध्ये. खरे तर ही पहिली वेळ मी व्यवसाय पाहत होतो, पण सगळे डील काका करत. आज ही पहिली वेळ मी जबाबदारी घेतली डील करण्याची. पण रस्त्यावर अशी घटना घडेल हे मी कल्पनाही केली नव्हती. अशा स्थितीत मी ऑफिसलाही जाऊ शकत नाही. एकतर माझे कपडे घाणेरडे झाले आहेत. दुसरे, अशा परिस्थितीत मी मीटिंग किंवा डील कुठल्याही प्रकारे करू शकत नाही. माझ्या डोक्यात आता त्या मुलीचा अपमान फिरत आहे. जोपर्यंत त्याचा बदला मी घेणार नाही, तोपर्यंत मला शांती मिळणार नाही. मी तिथे उभा राहून मुलीकडे पाहत मनात हे शब्द बोलत होतो. अचानक काही समजण्यापूर्वीच मीडियाचे लोक कुठून तरी आले. मी तर पूर्ण आश्चर्यचकित. आज माझ्यासोबत हे सगळे काय होत आहे? आधी ही मुलगी, आता पुन्हा मीडिया. कसे कळले यांना? यावेळी मीडियाचे लोक येऊन मला चारही बाजूंनी घेरले. नाना प्रकारचे प्रश्न माझ्या तोंडावर फेकत होते सगळे. कोणी विचारत होते, तुम्ही मुलीसोबत काय केले, ज्यामुळे तुम्हाला इतके मारहाण झाली? दुसरा विचारत होता, तुम्ही असे कसे करू शकलात? आणखी कोणी प्रश्न करत होता, काय बेदबी केली तुम्ही, ज्यामुळे सगळ्यांनी असे तुम्हाला मारले? तुम्हाला सगळे ओळखतात, सोशल मीडियावर तुमचे खूप नाव आहे. तुम्ही असे काम कसे केले? ते मला प्रश्नांवर प्रश्न करून हैराण करत होते. पण मी एका प्रश्नाचेही उत्तर देऊ शकत नव्हतो. काय बोलावे? सत्य सांगितले तर कोणी विश्वास ठेवणार नाही. आणि खोटे तर मी बोलूच शकत नाही. यावेळी बसमध्ये बसलेली मुलगी सगळे लक्ष ठेवत होती. जेव्हा पाहिले की मी काही बोलत नाही, तेव्हा आगीत तेल ओतण्यासाठी मुलगी उठून आली. येताच मुलगी म्हणाली, ते काय बोलतील? ते काय बोलतील? चोर कधी म्हणतो की मी चोरी केली? मुलीचे शब्द ऐकून मीडियाचे लोक सगळे फिरून उभे राहिले. मी तर हा तोंड उघडून पाहतच होतो. आणि हे व्हायचे बाकी होते. मीडियाच्या लोकांपैकी एक म्हणाला, तुम्ही मुलीमिती ज्यासोबत या माणसाने बेअदबी केली. मीडियाच्या लोकांसाठी आणखी काय हवे? ज्याच्या भोवती सगळे केंद्रित झाले आहे, ती स्वतःच आली तोंड उघडण्यासाठी मीडियासमोर. यापेक्षा सुखद बातमी आणखी काय असू शकते मीडियासाठी? एकाने प्रश्न केला, मॅडम, नक्की त्यांनी तुमच्यासोबत काय केले? थोडे जर सविस्तर सांगितले तर चांगले. कसे सविस्तर? सांगा तर. सगळे शब्द उघडपणे बोलता येतात का? त्यांनी जे केले ते मी कुठल्याही प्रकारे उघडपणे सांगू शकत नाही. बसमध्ये गर्दीत संधी घेऊन त्यांनी जे केले ते मला आठवायचेही नाही. किती घृणास्पद प्रवृत्तीचे माणूस. एकाने म्हटले, मॅडम, तुम्हाला कुठे गैरसमज होत नाही ना? मुलगी ओरडून म्हणाली, गैरसमज? कशाचा गैरसमज? कोणताही गैरसमज होत नाही माझा. स्वतःच्या डोळ्यांनी जे पाहिले ते चुकीचे म्हणणे कसे? असे आणखी नाना प्रकारचे शब्द बोलत राहिली मुलगी. मी तर तिथेच मूर्खासारखा उभा होतो. तर माझे मानसन्मान, इमेज सगळे धुळीत मिसळतील. आणि माझे काका त्यांच्या कानात जेव्हा पोहोचेल तेव्हा काय होईल? आतेश मला विश्वास ठेवू शकतील का? मला आता विश्वास ठेवू शकतील का? तो आहे माझा मित्र समीर. मी सरळ फोन केला समीरला. फोन रिंग होत आहे, पण कोणी उठवत नाही. सुमारे 2-3 वेळा दिल्यानंतर फोन रिसीव्ह झाला. फोन रिसीव्ह करून झोपेत असलेल्या भावनेने समीर म्हणाला, हॅलो, कोण बोलतोय? मी म्हणालो, अरे तुझी झोप अजून फुटली नाही का? समीर म्हणाला, ओ तूच. मी म्हणालो, खूप मोठी समस्या झाली आहे. हे शब्द ऐकून तो घाईघाईने उठून बसला आणि म्हणाला, काय झाले? तू बरोबर आहेस ना? मी म्हणालो, मेलेलो नाही, अजून जिवंत आहे. समीर म्हणाला, हे फालतू शब्द न बोलता काय झाले? सांग, तुझे शब्द असे का ऐकू येत आहेत? मी म्हणालो, पुण्यातील कोथरूडच्या रस्त्यावर. समीर म्हणाला, तू तिथे उभा राहा, मी आत्ताच येतो. मी म्हणालो, सोशल मीडियावर जी बातमी बाहेर येणार आहे, ती जर बाहेर पडली तर माझे सगळे संपले. मी काही न करताही अपराधी होईन. दोस्त, तू काहीतरी कर, जे काही करून ही बातमी सोशल मीडियावर पसरू नये. मला वाचव दोस्त. समीर म्हणाला, तू काळजी करू नकोस, मी सगळे पाहतो. असे म्हणून समीर फोन कट करतो. पण समीरने प्रयत्न करूनही काही करू शकले नाही. खरे तर मीडियामधून इथे जे आले आहेत त्यात एक जण लाईव्ह दाखवत होता. बाकी सगळ्यांना थांबवता आले. तरी जे सरळ लाईव्ह दाखवले गेले ते थांबवता आले नाही. परिणामी जे व्हायचे ते झाले. व्हिडिओ
चारही बाजूंनी व्हायरल होऊ लागला. माझे नुकसान जे व्हायचे ते झाले. आता मी सत्य सांगितले तरी कोणी विश्वास ठेवणार नाही. सगळे पुरावा मागतील, जो आता माझ्याकडे नाही. आता मला प्रयत्न करावा लागेल. जे काही करून. सर्वांसमोर सत्य आणावे लागेल, पण कसे काय करायचे काहीच डोक्यात येत नाही. यावेळी मुलगी स्वतःचे वक्तव्य संपवून पुन्हा जाऊन बसमध्ये बसली. बस अजून थोडे दूर एक अपघात झाला होता. त्यामुळेच तेव्हा बस अचानक ब्रेक मारून थांबली. ज्यामुळे ही घटना घडली. पण माझी नजर त्या मुलीकडे, ज्या मुलीमुळे माझे इतके मोठे नुकसान झाले, तिलाच वापरून अशक्य साध्य करीन मी काय आहे ते तिला हारोहारीने समजावून सांगेन. म्हणते की मी तिचा सन्मानभंग केला. सन्मानभंग म्हणजे काय हे आता तिला समजावेन. सर्वात पहिले काम म्हणजे मुलगी कुठे राहते ते मला कळले पाहिजे. मग जे करायचे करेन. यावेळी अविरत एकापाठोपाठ कॉल येत आहेत माझ्या फोनवर. मी नंबर बघून बघून कट करत आहे. या दरम्यान काकांनी 10-12 वेळा फोन दिले आहेत. इतक्या वेळात नक्कीच काकांना सगळे कळले असेल. म्हणून कदाचित इतक्या वेळा फोन देत आहेत. पण मी रिसीव्ह करून काय बोलावे? सत्य सांगितले तर विश्वास ठेवतील का? रागाने अपमानाने माझे डोके खाली गेले आहे. का बसमध्ये चढायला गेलो न चढलो असतो तर कदाचित असे झाले नसते. मनात हे सगळे विचार करत होतो. या दरम्यान माझा मित्र समीर येऊन माझ्यासमोर हजर झाला. मला अशा स्थितीत पाहून समीर खूप आश्चर्यचकित झाला. समीर गाडीतून लवकर उतरून येऊन मला म्हणाला, "काय झाले तुझे? तुझ्या शरीराची ही अवस्था का?" मी काही बोलू शकलो नाही. फक्त रिकाम्या नजरेने त्याच्याकडे पाहत राहिलो. माझे डोळे फुटून तेव्हा अश्रू येऊ इच्छित होते, जे इतक्या वेळ दबून ठेवले होते. माझी ही करुण अवस्था पाहून समीरने मला लवकर गाडीत बसवले. तोही माझ्या शेजारी बसला. माझी अवस्था पाहून समीर नीट समजू शकत होता. माझ्यावरून काय जास्त न विचारता मला पाण्याची बाटली पुढे केली. मी शांतपणे पाणी प्यायलो. डोके खाली करून बसलेलो होतो. सुमारे बराच वेळानंतर समीर म्हणाला, "स्वतःला मजबूत कर. अशा परिस्थितीत मोडून पडले तर चालणार नाही. काय झाले मला उघडपणे सांग." मी म्हणालो, "तू विश्वास ठेव. मी स्वतःच्या इच्छेने काहीही केले नाही. जे झाले ते एक अपघात." समीर म्हणाला, "जगातील कोणी विश्वास न ठेवला कारण मी तुला आजकालपासून ओळखतो नाही. आता काय झाले ते मला उघडपणे नाही. सगळे एक करून घटना उघडपणे सांग." मी एक एक करून सगळी. समीर वाक्यहीन झाला. साधी एक छोटीशी घटना घेऊन इतके सगळे झाले. अरे बाबा, बसमध्ये फिरताना तर किती जणांसोबत किती जणांची धक्का लागते. अनावधानाने हात जातो. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.